मंगलमूर्ती मोरया। श्रीमद् भागवत महापुराण की जय। श्री श्री वेदव्यास भगवान की जय। श्री शुक भगवान की जय। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। स्कंद 10 अध्याय 15। धेनुकासुराचा उद्धार आणि गोपाळांचा कालियाच्या विषापासून बचाव। श्री शुक म्हणतात, नंतर बलराम आणि श्रीकृष्ण यांनी 6व्या वर्षात पदार्पण केले। आता ते गायी चारावयास पात्र ठरले। ते मित्रांसह गायी चारीत वृंदावनात जात आणि त्या आपल्या चरणांनी अत्यंत पवित्र करीत। हे वन गुरांच्या चाऱ्याने भरलेले व फुलांनी लगडलेले होते। पुढे गायी, त्यांच्या पाठीमागे बासरी वाजवत श्याम सुंदर, त्याच्या मागे बलराम आणि त्याच्या पाठोपाठ श्रीकृष्णांच्या यशाचे गायन करणारे गोपाळ असे सर्वजण विहार करण्यासाठी त्या वनात गेले। तेथे कोठे भ्रमर मधुर गुंजारव करीत होते, कोठे हरणांचे कळप होते, तर कोठे पक्षी किलबिलाट करीत होते। तसेच कोठे कोठे महात्म्यांच्या हृदयाप्रमाणे स्वच्छ पाण्याने भरलेली सरोवरे होती। त्यातील कमळांच्या सुगंधाने सुवासिक झालेला वारा तेथे वाहत होता। ती रमणीयता पाहून भगवंतांनी तेथे विहार करण्याचे ठरवले। फुलाफळांच्या भारांनी वाकलेले वृक्ष लालसर पालवी फुटलेल्या फांद्यांनी आपल्या चरणांना स्पर्श करीत आहेत असे पाहून आनंदाने स्मितहास्य करीत श्रीकृष्ण बलरामांना म्हणाले, हे देवश्रेष्ठा, देव ज्यांची पूजा करतात त्या चरणकमलांना हे वृक्ष फुले आणि फळे घेऊन आपल्या शेंड्यांनी नमस्कार करीत आहेत। असेही असेल की ज्या पापामुळे त्यांना वृक्षजन्म घ्यावा लागला ते पाप दूर करण्यासाठीच ते असे करीत असावे। हे पुण्यशील आदिपुरुषा, तू जरी या वृंदावनामध्ये तुझे मूळ रूप झाकून ठेवून राहत असलास तरी तुझे श्रेष्ठ भक्त मुनिगण तूच आपली इष्टदेवता आहे हे ओळखून बहुतेक भ्रमरांच्या रूपामध्ये तुझ्या त्रिभुवन पावन यशाचे गायन करीत तुझे भजन करतात। ते आपल्याला कधीही सोडू इच्छित नाहीत। हे स्तुत्यबंधो, तू आपल्या घरी आल्याचे पाहून हे मोर आनंदाने नाचत आहेत। गोपिकांप्रमाणे या हरणी तुझ्याकडे प्रेमळ नजरेने पाहून तुला प्रसन्न करीत आहेत। या कोकिळा मधुर कुहुरवाने आपले स्वागत करीत आहेत। घरी आलेल्या अतिथीचे स्वागत करणे हा सत्पुरुषांचा स्वभावच असतो। अतिथी धर्म पाळणारे हे वनवासी धन्य आहोत। तेथील भूमी आज गवत झुडपांसह तुझ्या चरणांच्या स्पर्शाने धन्य झाली आहे। येथील वृक्ष वेली तुझ्या हातांचा स्पर्श झाल्याने स्वतःला धन्य मानित आहेत। तुझ्या दार्य दृष्टिक्षेपामुळे नद्या, पर्वत, पशुपक्षी कृतार्थ होत आहेत आणि व्रजातील गोपी लक्ष्मीलाही स्पृहणीय अशा तुझ्या वक्षस्थळांच्या स्पर्शाने कृतकृत्य झाल्या आहेत। श्री शुकदेव म्हणतात, अशा प्रकारचे सुंदर वृंदावन पाहून श्रीकृष्ण आनंदित झाले। आपल्या सवंगड्यांसह गोवर्धन पर्वतावर व यमुना तीरावर गायींना चारीत ते रममाण झाले। गोपाळ यांचे चरित्र गात आहेत आणि असे वनमाला धारण केलेले श्रीकृष्ण बलरामासह धुंद भ्रमरांच्या गुणगुणण्यात आपला स्वर मिसळून मधुर संगीत गात। कधी कधी श्रीकृष्ण राजहंसाच्या कूजनाचे अनुकरण करीत तर कधी नाचणाऱ्या मोरापेक्षा अधिक सुंदर नाचून मित्रांना हसवीत। कधी मेघांप्रमाणे गंभीर वाणीने दूर गेलेल्या गुरांना त्यांच्या नावाने प्रेमाने बोलवीत त्यांची ती मधुर हाक गायी आणि गोपाळांचे चित्त मोहवी। कधी चकोर, क्रौच, चकवा, भारद्वाज आणि मोर या पक्ष्यांचे आवाज काढीत तर कधी वाघ सिंहांच्या गर्जनेने घाबरल्यासारखे दाखवीत। कधी कधी बलराम खेळून थकल्यावर एखाद्या गोपाळाच्या मांडीची उशी करून पहुडत तेव्हा श्रीकृष्ण त्याचे पाय वगैरे चेपून त्यांचा थकवा दूर करीत। जेव्हा गोपाळ नाचू गाऊ लागत, हुशारक्या मारत किंवा एकमेकांशी कुस्ती खेळत तेव्हा दोघे भाऊ हातात हात घालून उभे राहत आणि हसून शाब्बास शाब्बास म्हणत। कधी कधी स्वतः श्रीकृष्ण सुद्धा कुस्ती खेळता खेळता थकून जाऊन एखाद्या झाडाखाली कोवळ्या पालवीच्या शय्येवर एखाद्या गोपाळाच्या मांडीवर डोके ठेवून पहुडत। त्यावेळी काही पुण्यवंत श्रीकृष्णांचे पाय चेपू लागत आणि दुसरे काही पुण्यशील बालक त्यांना पंख्यांनी वारा घालत। हे राजा, जेव्हा हृदय प्रेमाने उचळंबळून येई तेव्हा काही गोपाळ हलक्या आवाजात श्रीकृष्णाच्या लीलांना अनुरूप
मनोहर गीते गाऊ लागत. अशा प्रकारे भगवंतांनी आपल्या योगमायेने आपले खरे स्वरूप झाकून ठेवले होते. ते अशा काही लीला करीत की ज्या हुबेहूब गोपबालकांच्या सारख्याच वाटत. स्वतः भगवंत लक्ष्मी ज्यांच्या चरणकमलांच्या सेवेमध्ये संलग्न असे तेच भगवान या खेड्यातील बालकांबरोबर ग्रामीण खेळ खेळत असत. परंतु कित्येक वेळा त्यांची ईश्वरी लीला सुद्धा प्रगट होत असे. रामकृष्णांचा श्रीदामा नावाचा एक मित्र सुबल, स्तोक कृष्ण इत्यादी गोपाल त्यांना प्रेमाने म्हणाले, हे पराक्रमी बलरामा, हे दुष्टांचा नाश करणाऱ्या श्रीकृष्णा, येथून थोड्याच अंतरावर ताडवृक्षांनी भरलेले एक मोठे वन आहे. तेथे ताडाची पुष्कळ फळे खाली पडतात आणि पडलेलीही आहेत. परंतु धेनुक नावाचा दुष्ट दैत्य ती घेऊ देत नाही. हे रामा, हे कृष्णा, तो बलाढ्य दैत्य तेथे गाढवाच्या रूपात येऊन राहतो. त्याच्याबरोबर आणखीही पुष्कळसे त्याच्यासारखेच बलवान दैत्य त्याच रूपात तेथे राहतात. शत्रूचा नाश करणाऱ्या हे कृष्णा, माणसांना खाणाऱ्या त्या दैत्यांच्या भीतीने माणसे इतकेच काय, पशुपक्षी सुद्धा त्या जंगलात जात नाहीत. त्यांची फळे सुगंधित आहेत, परंतु आम्ही कधी ती खाल्ली नाहीत. चारी दिशांना पसरलेला त्याचा सुगंध ध्यानात येतो. हे श्रीकृष्णा, त्यांच्या सुगंधाने आमचे मन मोहित झाले आहे आणि ती मिळावीत अशी फार इच्छा आहे. बलराम दादा, आपली इच्छा असेल तर जाऊया. आपल्या मित्रांचे हे म्हणणे ऐकून श्रीकृष्ण आणि बलराम दोघेही हसले आणि त्यांची इच्छा पुरवण्यासाठी त्याच्याकडे तालवनाकडे गेले. त्या वनात जाऊन बलरामांनी हातांनी ती ताडाची झाडे हत्तीप्रमाणे जोराने हलवून फळे खाली पाडली. गाढवरूपी दैत्याने जेव्हा फळे पडल्याचा आवाज ऐकला तेव्हा तो पर्वतासह पृथ्वीचा थरकाप उडवीत तेथे धावत आला. तो बलवान दुष्ट आवेगाने बलरामासमोर आला आणि त्याने मागच्या पायांनी त्याच्या छातीवर लाथा मारून किंकाळत तेथून बाजूला सरकला. राजन, तो गाढव क्रोधाने पुन्हा किंकाळत बलरामाच्या जवळ आला आणि त्याच्याकडे पाठ करून पुन्हा रागाने त्याने त्याच्या मागच्या पायांनी त्याच्यावर लाथा मारल्या. बलरामांनी एकाच हाताने दोन्ही पाय धरले आणि त्याला आकाशात गरगर फिरवीत एका ताडाच्या झाडावर आपटले. फिरवीत असतानाच त्या गाढवाचे प्राण निघून गेले होते. त्याच्या आपटण्याने ज्याला वरील भाग अतिशय विस्तृत होता असा तो महान ताडवृक्ष स्वतः कडकडाट करीत तुटून पडलाच, पण पडताना दुसऱ्या एका वृक्षाला सुद्धा त्याने पाडले. दुसऱ्याने तिसऱ्याला, तिसऱ्याने चौथ्याला असे करीत पुष्कळसे ताडवृक्ष मोडून पडले. बलरामांनी लीलेने फेकून दिलेल्या गाढवाच्या शरीराच्या आघाताने तेथील सगळे ताडवृक्ष सोसाट्याच्या वाऱ्याने हलावे तसे गदगदा हलले. हे राजा, जगदीश्वर अनंत भगवंतांच्या बाबतीत यात काय आश्चर्य, कारण वस्त्रामध्ये दोरे असावेत त्याप्रमाणे हे सारे जग यांच्यामध्ये ओतप्रोत आहे. त्यावेळी धेनुकासुराचे बांधव गाढव आपला नातलग मारल्या गेल्याचे पाहून क्रोधाने रामकृष्णांवर आवेशाने तुटून पडले. राजन, त्यांच्यापैकी जे जे कोणी जवळ आले त्यांना बलराम आणि श्रीकृष्णांनी अगदी सहजगत्या मागचे पाय पकडून ताडवृक्षावर आपटले. त्यावेळी तेथे जमिनीवर चहूकडे पसरलेली ताडाची फळे, तुटून पडलेले वृक्ष व दैत्यांची प्रेते यांनी जमीन आच्छादली गेली. ढगांमुळे आकाश धोकाळून जावे तसे. त्यांचा हा महान पराक्रम पाहून देव त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करू लागले आणि वाद्ये वाजवून स्तुती करू लागले. ज्या दिवशी धेनुकासूर मेला त्या दिवसापासून लोक निर्भय होऊन त्या वनातील ताडफळे खाऊ लागले आणि जनावरे स्वच्छंदपणे चरू लागली. त्यानंतर त्यांचे श्रवण कीर्तन पुण्यकारक आहे असे कमलदलाप्रमाणे डोळे असलेले श्रीकृष्ण ज्येष्ठ बंधू बलरामासह व्रजामध्ये आले. त्यावेळी त्यांचे साथीदार त्यांच्याबरोबर त्यांची स्तुती करत निघाले होते. त्यावेळी श्रीकृष्णांच्या कुरळ्या केसांवर गायीच्या खुरांनी उडालेली धूळ पसरलेली होती. मस्तकावर मोरपिसाचा मुकुट होता आणि केसांमध्ये जंगली रानफुले घातलेली होती. त्यांचे पाहणे आकर्षक असून चेहऱ्यावर मनोहर स्मितहास्य होते. ते बासरी वाजवत होते आणि त्यांचे सवंगडी त्यांची कीर्ती गात होते.
बासरीचा आवाज ऐकून गोपी एकाच वेळी घरातून बाहेर आल्या. केव्हापासून त्यांचे डोळे श्रीकृष्णांच्या दर्शनासाठी आतुर झाले होते. गोपींनी नेत्ररूप भ्रमरांनी भगवंतांच्या मुखारविंदाच्या मधाचे पान करून दिवसभराच्या विरहाची आग शांत केली आणि भगवंतांनी सुद्धा त्यांचे लज्जायुक्त हास्य आणि विनययुक्त नेत्रकटाक्षांनी केलेला सत्कार स्वीकारून व्रजामध्ये प्रवेश केला. त्यावेळी प्रेमळ यशोदा आणि रोहिणी यांनी त्यांना त्यावेळी देण्याजोगा वस्तू हव्या तेवढ्या दिल्या. नंतर तेल उठणे लावून त्यांना स्नान घातले. त्यामुळे त्यांचा दिवसभरातील हिंडण्या फिरण्याने आलेला शीण नाहीसा झाला. नंतर त्यांना सुंदर कपडे घालून गंध लावून सुगंधी फुलांच्या माळ्या घातल्या. त्यानंतर दोघेही मातांनी वाढलेले स्वादिष्ट अन्न जेवले. त्यापाठोपाठ लढिवाळपणे त्यांना थोपटून आईंनी सुंदर अंथरुणावर झोपवले. तेव्हा ते आरामात झोपी गेले. हे राजा, अशा प्रकारे वृंदावनात राहत असता एके दिवशी श्रीकृष्ण बलरामाखेरीज इतर मित्रांना बरोबर घेऊन यमुनेकडे गेला. त्यावेळी उन्हाळ्यातील उन्हाने गायी आणि गोपाळ तहानेने व्याकुळ झाल्यामुळे यमुना नदीचे विषारी पाणी प्याले. परीक्षिता, दैवविषात लक्षात न आल्यामुळे ते विषारी पाणी पिताच सर्व गायी आणि गोपाळ निश्चेष्ट होऊन यमुनेच्या काठी पडले. त्यांना त्या अवस्थेत पाहून योगेश्वरांचे सुद्धा ईश्वर असणाऱ्या श्रीकृष्णांनी आपल्या अमृत वर्षाव करणाऱ्या दृष्टीने त्यांना जिवंत केले, कारण त्यांचे रक्षण करते श्रीकृष्ण होते ना. तेव्हा शुद्धीवर आल्यावर ते सर्वजण पाण्याजवळ उठून उभे राहिले आणि आश्चर्यचकित होऊन एकमेकांकडे पाहू लागले. राजा, विषारी पाणी प्यायल्यामुळे मरूनही श्रीकृष्णांच्या कृपादृष्टीनेच आपला पुनर्जन्म झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. अध्याय 15 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. मंगलमूर्ती मोरया. श्रीमद्भागवत महापुराण की जय. श्री वेदव्यास भगवान की जय. श्री गोप भगवान की जय. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. स्कंद 10 अध्याय 16. कालियावर कृपा. श्री शुक म्हणतात, भगवान श्रीकृष्णांनी पाहिले की कालिया नागाने यमुनेचे पाणी विषारी केले आहे. तेव्हा ते शुद्ध करण्यासाठी त्यांनी त्या सापाला तेथून दूर पाठवले. राजाने विचारले, ब्रह्मन, यमुनेच्या खोल पाण्यात भगवान श्रीकृष्णांनी त्या सर्पाचे दमन कसे केले? शिवाय तो जलचर नसूनही पुष्कळ काळ पाण्यात का आणि कसा राहिला ते सांगावे. हे महात्मन, स्वेच्छेनुसार वागणाऱ्या अनंत भगवानांनी गोपाल रूपाने ज्या दिव्य लीला केल्या, त्या लीलामृताच्या सेवनाने कोण बरे तृप्त होऊ शकेल? श्री शुक म्हणाले, यमुना नदीत कालिया नावाचा एक डोह होता. त्यातील पाणी विषाच्या उष्णतेने उकळत असे. एवढेच काय, त्याच्यावरून उडणारे पक्षीसुद्धा होरपळून त्यामध्ये पडत असत. त्या विषारी पाण्याच्या लाटांवरून त्यातील लहान लहान तुषार घेऊन वाहणारा वारा बाहेर येई, तेव्हा त्या सर्पाने काठावरील झाडे व प्राणी मारून टाक. भगवंतांचा अवतार दुष्टांचे दमन करण्यासाठीच होता. त्यांनी पाहिले की विषाचा वेग प्रचंड असून तेच त्याचे बलस्थान आहे. तसेच त्यामुळेच यमुना दूषित झाली आहे. तेव्हा श्रीकृष्णांनी कमरेचा शेला घट्ट बांधून ते एका अतिशय उंच अशा कदंबाच्या वृक्षावर चढले आणि दंड थोपटून तेथून विषारी पाण्यात त्यांनी उडी मारली. सापाच्या विषामुळे यमुनेचे पाणी पहिल्यापासूनच उकळत होते. त्यावर लाल पिवळ्या रंगाच्या अत्यंत भयंकर अशा लाटा उसळत होत्या. भगवंतांनी उडी मारल्याने ते पाणी आणखीन उसळले. त्यावेळी ते पाणी इकडे तिकडे 400 हात पसरले. अनंत बलशाली भगवंतांच्या बाबतीत यात आश्चर्य कसले? परीक्षिता, डोहात उडी मारून श्रीकृष्ण बलवान हत्तीप्रमाणे पोहू लागले. त्यावेळच्या त्यांच्या हाताच्या आपटण्याने पाण्यात मोठा आवाज होऊ लागला. कालिया नागाने तो आवाज ऐकला आणि आपल्या निवासस्थानावर कोणीतरी आक्रमण केले आहे हे पाहून ते सहन न झाल्यामुळे तो श्रीकृष्णांच्या समोर आला. त्याने पाहिले की समोरच एक मेघाप्रमाणे सावळा सुंदर कुमार आहे. त्याच्या वक्षस्थळावर श्रीवत्स चिन्ह आहे. त्याने पीतांबर परिधान केला आहे. त्याच्या मनोहर चेहऱ्यावर मंद हास्य झळकत आहे. त्याचे पाय कमळाच्या गाभ्याप्रमाणे कोमल आहेत.
इतके असूनही तो येथे निर्भयपणे खेळत आहे. तेव्हा त्याने क्रोधाने श्रीकृष्णांच्या मर्मस्थानी दंश करून त्यांना आपल्या शरीराने वेढून टाकले. नागाने वेढलेले श्रीकृष्ण काहीच हालचाल करत नसलेले पाहून त्याचे प्रिय सखे गोपाळ अत्यंत दुःखी झाले. कारण त्यांनी आपले शरीर, सुरत, धनसंपत्ती, स्त्री, पुत्र इत्यादी सर्व काही श्रीकृष्णांना समर्पित केले होते. त्यामुळे दुःख, शोक आणि भीतीने मूर्छित होऊन ते जमिनीवर पडले. गाई, बैल, वासरे अतिशय दुःखी होऊन हंबरडा फोडू लागली. भयभीत होऊन जणू काही रडत श्रीकृष्णाकडे ती एकटक पाहत राहिली. इकडे व्रजात पृथ्वी, आकाश आणि शरीर या तिन्हीमुळे अतिशय भयंकर असे अपशकुन होऊ लागले. लवकरच एखादी अशुभ घटना घडणार असल्याचे ते सूचक होते. नंद इत्यादी गोपांनी ते अपशकुन पाहिले आणि बलरामाखेरीज श्रीकृष्ण गायी चारण्यासाठी गेला आहे हे कळताच ते भीतीने व्याकुळ झाले. ते भगवंतांचा प्रभाव जाणत नव्हते, म्हणून ते अपशकुन पाहून त्यांच्या मनात आले की श्रीकृष्णावर मरणप्राय संकट ओढवणार असे दिसते. या विचाराने ते त्या क्षणी दुःख, शोक आणि भयाने ग्रस्त झाले. कारण श्रीकृष्णच त्यांचे प्राण, मन होते. राजा व्रजातील मुले, वृद्ध आणि स्त्रिया यांचे कृष्णांवर गायीसारखेच अतिशय प्रेम होते. त्यामुळे ते घाबरून कृष्णाला पाहण्याच्या उत्कट लालसेने गोकुळातून बाहेर पडले. भगवान कृष्णाचे दुसरे रूप असे बलवान ते लोक इतके व्याकुळ झाल्याचे पाहून हसू लागले, परंतु काही बोलले नाहीत, कारण त्यांना धाकट्या भावाचा प्रभाव माहिती होता. हे प्रिय श्रीकृष्णाला शोधू लागले. वाटेतच त्यांना भगवंतांची चरणचिन्हे दिसली. त्या वाटेने यमुनेच्या तीरावर ते जाऊ लागले. परीक्षिता, वाटेमध्ये गायी आणि इतरांच्या पावलांच्या ठशांव्यतिरिक्त अधूनमधून भगवंतांची चरणचिन्हे सुद्धा दिसत होती. त्यावर कमल, जव, अंकुश, व्रज आणि ध्वजाची चिन्हे होती. ती पाहताच ते लगबगीने चालू लागले. त्यांनी लांबूनच पाहिले की डोहात कालिया नागाच्या विळख्यात बांधले गेलेले श्रीकृष्ण निचेष्ट असून तीरावर गोपाळ किंकर्तव्यमूढ अवस्थेत पडलेले आहेत आणि गुरे आर्तस्वराने हंबरडा फोडीत आहेत. ते पाहून ते सर्व गोप अत्यंत व्याकुळ होऊन मूर्छित झाले. गोपींचे मन अनंत गुणांनी युक्त अशा भगवान श्रीकृष्णांच्या प्रेमरसात रंगले होते. त्या नित्य भगवंतांचे प्रेम, स्मितहास्य, नेत्रकटाक्ष तसेच गोड वाणी यांचे स्मरण करीत. त्यांनी जेव्हा पाहिले की आपल्या प्रियतमाला नागाने विळखा घातला आहे, तेव्हा त्या अत्यंत दुःखाने करपून गेल्या. आपल्या प्रियतमाखेरीज त्यांना तिन्ही लोक भकास वाटू लागले. आपल्या लाडक्याच्या पाठोपाठ डोहात उडी मारावयास निघालेल्या यशोदेला गोपींनी कसेबसे धरून ठेवले. त्यांच्याही नेत्रातून दुःखाने अश्रुधारा वाहत होत्या. सर्वांच्या नजरा श्रीकृष्णाच्या मुखाकडेच लागल्या होत्या. काही जणी व्रजमोहन श्रीकृष्णाच्या कथा एकमेकींना सांगत परस्परांना धीर देत होत्या. काही जणी तर मृतवत पडलेल्या होत्या. श्रीकृष्ण जीव की प्राण असणारे नंदादी गोप डोहात घुसू लागले. ते पाहून श्रीकृष्णाचा प्रभाव जाणणाऱ्या भगवान बलरामांनी त्यांना थोपवून धरले. आपल्याशिवाय अन्य गती नसलेले व्रजातील सगळे लोक, स्त्रिया, मुले आणि गुरे आपल्यासाठी इतकी दुःखी झालेली आहेत हे पाहून मानवी लीला करणारे भगवान थोडा वेळ सापाच्या विळख्यात राहून मग बाहेर आले. त्यावेळी त्यांनी आपले शरीर फुगवल्यामुळे सापाला वेदना होऊ लागल्या. ते वेटोळे सोडून क्रोधाने फणा उभारून फुटकार सोडू लागला. तो त्यांच्याकडे टक लावून पाहू लागला. त्यावेळी त्याच्या नाकातून विषारी श्वास बाहेर पडत होता. त्याचे डोळे इतके लाल झाले होते की जणू भट्टीवर तापवलेले खापरच. त्याच्या तोंडातूनही आगीच्या ज्वाळा बाहेर पडत होत्या. त्यावेळी कालिया आपली दुभंगलेली जीभ फिरवून आपल्या दोन्ही ओठांचे कोपरे चाटीत होता आणि भयानक डोळ्यांनी विषाग्नीच्या ज्वाळा बाहेर टाकीत होता. गरुडाप्रमाणे श्रीकृष्ण त्याच्याबरोबर खेळत पवित्रे बदलू लागले आणि तो सापसुद्धा दंश करण्यासाठी योग्य संधीची वाट पाहत पवित्रे बदलू लागला. अशा प्रकारे इकडे तिकडे मान फिरवून त्याची शक्ती क्षीण झाली. तेव्हा श्रीकृष्णांनी त्याचा उंच फणा वाकवून उडी मारून त्यावर ते स्वार झाले. नागाच्या मस्तकावर असणाऱ्या लाल मण्यांमुळे भगवंतांच्या सुकुमार पावलांची लाली अधिकच वाढली. सर्व कलांचे आद्यगुरु श्रीकृष्ण
आता त्याच्या मस्तकावर सुंदर नृत्य करू लागले. भगवान नृत्य करणार असे पाहून त्यांचे प्रिय भक्त गंधर्व, सिद्ध, देव, चारण आणि देवांगना मोठ्या प्रेमाने मृदुंग, ढोल, नगारे इत्यादी वाद्ये वाजवीत, सुंदर सुंदर गीते गात, पुष्पवर्षाव करीत, भेटवस्तू घेऊन स्तुती करीत भगवंतांकडे आले. परीक्षिता, कालिया नागाला 101 फणा होत्या. तो आपली जी फणा वाकवत नसे ती कठोर शासन करणारे भगवान आपल्या पायाने खाली दाबीत. यामुळे कालिया नागाची शक्ती क्षीण होऊ लागली. तो नाकातोंडातून भयंकर रक्त ओकू लागला. शेवटी त्याला चक्कर आल्याने तो बेहोश झाला. तो डोहातून विष बाहेर फेकू लागे आणि क्रोधामुळे जोरजोरात फुटकार टाकीत असे. तेव्हा जी फणा वर उचलीत असे तिच्यावर नृत्य करीत श्रीकृष्ण आपल्या लाथेने वाकवून ते तुडवीत. त्यावेळी त्या पुराण पुरुषाच्या पायांवर जे रक्ताचे थेंब पडत ते पाहून असे वाटे की जणू काही लाल फुलांनी त्याची पूजा केली जात आहे. राजा, भगवंतांच्या या अद्भुत तांडव नृत्यामुळे कालियाचे फणारूपी छत्र छिन्न विछिन्न झाले. त्याचे अंग खिळखिळे झाले आणि तोंडातून रक्ताची उलटी होऊ लागली. त्याला सर्व जगाचे गुरु असणाऱ्या पुराण पुरुष नारायणांचे स्मरण झाले आणि तो मनोमन त्यांना शरण गेला. उदरामध्ये संपूर्ण विश्व धारण करणाऱ्या श्रीकृष्णांच्या वजनाने कालिया गलितगात्र झाला. त्यांच्या टाचेने केलेल्या आघातामुळे त्याचे छत्रासारखे फणे छिन्न विछिन्न झाले. आपल्या पतीची ही अवस्था पाहून त्याच्या भयभीत पत्न्या भगवंतांना शरण गेल्या. भीतीने यावेळी त्यांची वस्त्रे, अलंकार अस्ताव्यस्त झाले होते आणि केसांच्या वेण्या विस्कटल्या होत्या. त्यावेळी त्या साध्वी नागपत्न्या अतिशय घाबरल्यामुळे आपल्या मुलांना पुढे करीत लोटांगण घालून हात जोडून त्यांनी चराचराचे स्वामी अशा श्रीकृष्णांना प्रणाम केला आणि आपल्या अपराधी पतीला सोडवण्याच्या इच्छेने त्या शरणागत वत्सल अशा त्यांना शरण गेल्या. नागपत्न्या म्हणाल्या, प्रभो, दुष्टांना दंड देण्यासाठीच आपला अवतार झाला आहे, म्हणून या अपराध्याला दंड देणे योग्यच आहे. आपल्या दृष्टीने शत्रू आणि पुत्र समानच असतात, परंतु आपण ज्याला दंड देता तो त्याच्या कल्याणासाठीच असतो. आपण आमच्यावर ही मोठीच कृपा केली आहे, कारण आपण दुष्टांना जो दंड देता त्यामुळे त्यांची सर्व पापे नाहीशी होतात. हा प्राणी अपराधी आहे, म्हणूनच याला ही सर्पयोनी मिळाली म्हणून आम्ही आपल्या या क्रोधाला सुद्धा आपला अनुग्रहच समजतो. मागील जन्मात याने निश्चितच मानरहित होऊन आणि दुसऱ्यांचा सन्मान करीत मोठी तपश्चर्या केली असावी किंवा सर्व जीवांवर दया करण्याचा मोठा धर्म केला असावा. म्हणूनच तर सर्व जीवस्वरूप आपण त्याच्यावर संतुष्ट झाला आहात. भगवंत हा आपल्या चरणकमलांच्या धुळीचा स्पर्श होण्याचा अधिकारी झाला, हे त्याच्या कोणत्या साधनेचे फळ आहे हे आम्हाला माहीत नाही. यासाठी लक्ष्मी देवीला सुद्धा पुष्कळ दिवसपर्यंत भोगांचा त्याग करून नियमांचे पालन करीत तपश्चर्या करावी लागली होती. प्रभू, जे आपल्या चरणरजाला शरण जातात ते भक्तजन स्वर्गाचे राज्य किंवा पृथ्वीचे सार्वभौमत्व इच्छित नाहीत, ब्रह्मपद इच्छित नाहीत की त्यांना रसातळाचे राज्य नको असते. त्यांना अणिमादी योगसिद्धींची अभिलाषा असत नाही की मोक्षाची इच्छा असत नाही. स्वामी, हा नागराज तमोगुणी योनीमध्ये जन्मला असून अत्यंत क्रोधी आहे. असे असूनही इतरांना सर्वथैव दुर्लभ असणारे चरणरज याला प्राप्त झाले आहेत. जे प्राप्त करण्याच्या केवळ इच्छेनेही संसार चक्रात पडलेल्या जीवाला साक्षात वैभवाची प्राप्ती होते. प्रभो, आम्ही आपणास प्रणाम करीत आहोत. आपण अनंत ऐश्वर्याचा ठेवा आहात. आपण सर्वांच्या ठिकाणी विराजमान असूनही अमर्याद आहात. आपण सर्व प्राणी आणि पदार्थांचे आश्रय तसेच सर्व पदार्थांच्या रूपामध्ये सुद्धा विराजमान आहात. आपण प्रकृतीच्या पलीकडील परमात्मा आहात. आपण ज्ञान विज्ञानाचा खजिना आहात. आपली शक्ती अनंत आहे. आपले स्वरूप अप्राकृत, विकाररहित व निर्गुण आहे. आम्ही आपणास नमस्कार करीत आहोत. आपण प्रकृतीमध्ये क्षोभ उत्पन्न करणारे काल आहात. कालशक्तीचे आश्रय आहात आणि कालाच्या क्षण, कल्प इत्यादी सर्व अवयवांचे साक्षी आहात. आपण विश्वरूप असूनही त्याच्यापासून वेगळे असे त्याचे द्रष्टे आहात.
आपण ते बनवणारे निमित्त कारण व त्याच्या रूपात बनणारे उपादानकारक सुद्धा आहात. प्रभो, पंचमहाभूते, त्यांच्या तन्मात्रा, इंद्रिये, प्राण, मन, बुद्धी आणि चित्त आपणच आहात. तिन्ही गुण आणि त्यांच्या कार्यरूप अभिमानाच्या योगाने आपण आपल्या साक्षात्काराला झाकून ठेवले आहे. आपण अनंत, सूक्ष्म, विकाररहित आणि सर्वज्ञ आहात. शास्त्रांच्या मतभेदानुसार आपण तसतसे होत असता. शब्द व अर्थ यांचा संबंध जोडणारी शक्ती आपणच आहात. आम्ही आपणास नमस्कार करीत आहोत. प्रत्यक्ष, अनुमान इत्यादी जितकी म्हणून प्रमाणे आहेत त्या प्रमाणांचे मूळ आपणच आहात. आपण सर्वज्ञ असून सर्व शास्त्रे आपल्यापासूनच निघाली आहेत. प्रवृत्ती मार्ग आणि निवृत्ती मार्ग व या दोघांचे मूळ वेदसुद्धा आपणच आहात. आम्ही आपणास वारंवार नमस्कार करीत आहोत. आपण वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध या चक्रव्यूहाच्या रूपामध्ये असलेले भक्तांचे व यादवांचे स्वामी श्रीकृष्ण आहात. आम्ही आपणास नमस्कार करीत आहोत. आपण त्रिगुणांचे प्रकाशक असून त्यांच्याद्वारा स्वतःला झाकूनही ठेवता. गुणवृत्तीमुळेच आपले थोडेसे ज्ञान होते. आपण ते गुण आणि त्यांच्या वृत्तीचे साक्षी असून स्वयंप्रकाश आहात. आम्ही आपणास नमस्कार करीत आहोत. आपण मूळ प्रकृतीमध्ये विहार करीत असता. सर्व जग आपल्यापासूनच प्रगट होते. हे ऋषिकेशा, मौन हा स्वभाव असलेले आपण मुनी आहात. आपणास आमचा नमस्कार असो. आपण स्थूल, सूक्ष्म अशा सर्व गतींना जाणणारे तसेच सर्वांचे साक्षी आहात. आपण नामरूपात्मक विश्व नसून अधिष्ठान दृष्ट्या विश्वरूप सुद्धा आहात. आपण विश्वाचे साक्षी व त्याचे कारणही आहात. आपल्याला आमचा नमस्कार असो. प्रभो, आपण स्वतः कर्म करत नाही तरी सुद्धा कालशक्ती व प्रकृतीच्या गुणांच्या द्वारा आपण या विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय करता. आपण सत्यसंकल्प आहात. आपण जीवांच्या संस्कार रूपात असलेल्या स्वभावांना आपल्या दृष्टिक्षेपाने जागृत करून विश्वाची लीला करता. त्रैलोक्यामधील सत्वगुणी, रजोगुणी आणि तमोगुणी प्राणी या आपल्याच लीलामूर्ती आहेत. तरीसुद्धा यावेळी आपल्याला सत्वगुणी जनच प्रिय आहेत. कारण आपला हा अवतार आणि या लीला साधुजनांचे पालन तसेच धर्माचे रक्षण आणि विस्तार यासाठीच आहे. हे शांत स्वरूपा, स्वामींनी प्रथम केलेल्या आपल्या प्रजेचा अपराध सहन करावा. हा अज्ञानी असून आपल्याला ओळखत नाही, म्हणून आपण याला क्षमा करावी. भगवंत कृपा करा. आता हा सर्प मरणाच्या दारी आहे. साधू पुरुष अबलांवर दया करीत असतात, म्हणून आपण आमच्या प्राणस्वरूप पतिदेवांना आम्हाला परत द्या. आम्ही आपल्या दासी आहोत. आम्ही काय करावे याविषयी आपण आम्हाला आज्ञा करावी. कारण जो श्रद्धेने आपल्या आज्ञांचे पालन करतो त्याची सर्व प्रकारच्या भयापासून सुटका होते. श्री शुक म्हणतात, भगवंतांनी केलेल्या लत्ताप्रहारांनी फणा घायाळ होऊन तो नाग बेशुद्ध झाला होता. नागपत्न्यांनी अशी स्तुती केली तेव्हा त्यांनी त्याला दयाबुद्धीने सोडून दिले. कालियाची इंद्रिये आणि प्राण यामध्ये हळूहळू चेतना आली. अतिशय कष्टाने तो श्वासोच्छ्वास करू लागला आणि थोड्या वेळानंतर अतिशय दीनतेने हात जोडून तो श्रीकृष्णांना म्हणाला. कालिया म्हणाला, नाथ, आम्ही जन्मतःच दुष्ट, तमोगुणी आणि दीर्घद्वेषी आहोत. आपला स्वभाव सोडणे जीवांना अतिशय कठीण आहे. म्हणूनच तर लोकांना मिथ्या प्रपंचाविषयी आसक्ती वाटते. हे विश्वविधात्या, आपणच गुणांच्या भेदांनुसार या जगात अनेक प्रकारचे स्वभाव, सामर्थ्य, बल, योनी, बीज, चित्त आणि आकृती निर्माण केल्या आहेत. भगवन, आपल्याच दृष्टीमधील जन्मतःच अतिशय रागीट असे आम्ही सर्प आहोत. आपल्या त्याग करण्यास कठीण अशा मायेने मोहित झालेले आम्ही स्वप्रयत्नांनी या मायेचा त्याग कसा करू शकू? सर्वज्ञ आणि संपूर्ण जगाचे स्वामी असे आपणच या सर्वाला कारणीभूत आहात. म्हणून आता आपण आपल्याला योग्य वाटेल त्याप्रमाणे कृपा करा किंवा दंड द्या. श्री शुक म्हणतात, कालिया नागाची प्रार्थना ऐकून कार्यासाठी मनुष्य झालेले भगवान म्हणाले, सर्पा, आता तू इथे राहू नकोस. तू आपले नातलग, पुत्र आणि स्त्रियांसह ताबडतोब येथून समुद्रात निघून जा. आता गायी आणि माणसे यमुनेच्या पाण्याचा उपभोग घेऊ देत.
तुला दिलेल्या माझ्या या आज्ञेचे जो मनुष्य दोन्ही वेळेला स्मरण आणि पठण करील त्याला सर्पापासून कधीही भय असणार नाही. जो मनुष्य या माझ्या क्रीडास्थानात स्नान करून पाण्याने देव आणि पितरांचे तर्पण करील, तसेच उपवास करून माझे स्मरण करीत माझी पूजा करील, तो सर्व पापांपासून मुक्त होईल. ज्याच्या भीतीने रमणक द्वीप सोडून तू या डोहामध्ये येऊन राहिला आहेस, तो गरुड आता तुझे शरीर माझ्या चरणचिन्हांनी अंकित झालेले पाहून तुला खाणार नाही. श्री शुक म्हणतात, अद्भुत लीला करणाऱ्या भगवान श्रीकृष्णांनी अशी आज्ञा केली तेव्हा कालिया नाग आणि त्याच्या पत्न्यांनी अतिशय आनंदाने व मोठ्या आदराने त्यांची पूजा केली. त्यांनी दिव्य वस्त्र, पुष्पमाळ, रत्ने, बहुमूल्य अलंकार, दिव्य गंध, उटणे आणि अतिउत्तम कमळपुष्पांच्या हाराने जगताचे स्वामी असलेल्या गरुडध्वज भगवंतांचे पूजन करून त्यांना प्रसन्न केले. यानंतर अतिशय प्रेमाने त्यांना प्रदक्षिणा घातली, वंदन केले आणि त्यांची अनुमती घेतली. त्यानंतर समुद्रात सर्पांना राहण्याचे जे एक ठिकाण आहे त्या रमणक द्वीपाकडे त्यांनी आपल्या पत्न्या, पुत्र आणि बांधवांसह प्रयाण केले. लीला मनुष्य भगवान श्रीकृष्णांच्या कृपेने त्याच वेळी यमुनेचे पाणी केवळ विषरहितच नव्हे तर अमृताप्रमाणे मधुर झाले. अध्याय 16 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. मंगलमूर्ती मोरया. श्रीमद् भागवत महापुराण की जय. श्री गोपाल भगवान की जय. श्री शुक भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. स्कंद 10 अध्याय 17. कालियाची कथा आणि गोपांचा दावानलापासून बचाव. राजाने विचारले, नागांचे निवासस्थान रमणक द्वीप कालिया नागाने का सोडले होते आणि त्याने एकट्यानेच गरुडाचा असा कोणता अपराध केला होता? श्री शुक म्हणाले, परीक्षिता, पूर्वी गरुडाच्या आहारासाठी जाणे आवश्यक असणाऱ्या सर्पांनी असा नियम केला होता की दरमहा ठराविक वृक्षाखाली गरुडाला एक साप भेट म्हणून द्यायचा. या नियमानुसार प्रत्येक अमावास्येला आपल्या रक्षणासाठी म्हणून सगळे साप शक्तिशाली गरुडाला आपापला भाग देत असत. त्या सर्पांपैकी कद्रूचा पुत्र कालिया नाग आपले विष आणि बळ यांच्या घमेंडीत उन्मत्त झाला होता. गरुडाला तुच्छ मानून स्वतः बळी देणे सोडून उलट गरुडाला दिलेला बळीच तो खात असे. परीक्षिता, हे ऐकून भगवंतांचा प्रिय पार्षद असलेल्या शक्तिशाली गरुडाला अतिशय क्रोध आला. म्हणून त्याने कालियाला मारून टाकण्यासाठी अत्यंत वेगाने त्याच्यावर आक्रमण केले. विषारी कालियाने पाहिले की अत्यंत वेगाने गरुड आपल्यावर आक्रमण करण्यासाठी येत आहे, तेव्हा अनेक फणा उभारून तो त्याच्यावर तुटून पडला. विषारी दात हेच त्याचे शस्त्र होते, म्हणून दातांनी तो त्याला डसला. त्यावेळी तो भयानक जिभा हलवीत होता, दीर्घ फुटकार टाकीत होता आणि त्याचे डोळे अतिशय भयानक दिसत होते. भगवंतांचे वाहन असणाऱ्या प्रचंड वेगवान गरुडाने क्रोधाने त्याला झटकून टाकले आणि अत्यंत पराक्रमी अशा त्याने डाव्या सोनेरी पंखाने कालिया नागाला तडाखा दिला. त्यांच्या पंखांच्या प्रहाराने कालिया अत्यंत घायाळ झाला आणि तेथून निघून यमुनेचा खोल असलेल्या जाण्यास कठीण अशा डोहात आला. एके दिवशी भुकेलेल्या गरुडाने तपस्वी सौभरींनी मनाई करूनही आपले इच्छित भक्ष्य असणाऱ्या माशाला बळजबरीने पकडून खाल्ले. मत्स्यराज मारला गेल्याने बिचारे मासे अतिशय दुःखी झाले. ते पाहून सौभरींना त्यांची दया आली. त्यांनी या डोहात राहणाऱ्या सर्व जीवांच्या हितासाठी गरुडाला हा शाप दिला. गरुड हा जर या डोहात येऊन माशांना खाईल तर त्याच क्षणी तो प्राणाला मुकेल. हे माझे म्हणणे खरे असेल. हे कालियाखेरीज इतर कोणत्याही सापाला माहीत नव्हते, म्हणून गरुडाच्या भीतीने तो तेथे राहू लागला होता आणि आता श्रीकृष्णांनी त्याला तेथून घालवून दिले. नंतर श्रीकृष्ण दिव्य माळा, गंध, वस्त्रे, महामूल्य रत्ने आणि सुवर्णमय अलंकारांनी विभूषित होऊन त्या डोहाच्या बाहेर आले. जसे प्राण परत आल्यानंतर इंद्रिये सचेतन होतात, त्याचप्रमाणे त्यांना पाहून सर्व गोपगोपी उठून उभे राहिले. त्यांची हृदये आनंदाने भरून आली. अतिशय प्रेमाने ते कृष्णाला आलिंगन देऊ लागले. परीक्षिता, श्रीकृष्णांना भेटून यशोदा, रोहिणी, नंद, गोपी आणि गोप यांच्या जीवात जीव आला
त्यांचे मनोरथ सफल झाले. बलरामाला भगवंतांचा प्रभाव माहीत होता. श्रीकृष्णांना हृदयाशी धरून तो हसू लागला. पर्वत, वृक्ष, गायी, बैल, वासरे अशा सगळ्यांनाच खूप आनंद झाला. गोपांच्या कुलगुरू ब्राह्मणांनी पत्नीसह नंदाकडे येऊन म्हटले, कालियाच्या तावडीतून सुटून तुझा मुलगा परत आला. ही मोठी भाग्याची गोष्ट आहे. श्रीकृष्णांच्या सुटकेच्या निमित्ताने तू ब्राह्मणांना दान दे. राजा, ब्राह्मणांचे म्हणणे ऐकून नंदांनी प्रसन्न मनाने पुष्कळ सोने आणि गायी ब्राह्मणांना दान केल्या. भाग्यवती यशोदा सुद्धा काळाच्या जबड्यातून परत आलेल्या मुलाला मांडीवर घेऊन हृदयाशी कवटाळून वारंवार आसवे ढळू लागली. हे राजेंद्रा, ब्रजवासी लोक आणि गुरे त्या दिवशी अतिशय थकली होती. शिवाय त्यांना तहानभूकही लागली होती. म्हणून त्या रात्री ते यमुना तीरावर झोपले. उन्हाळ्याचे दिवस होते, त्यामुळे तेथील वनाला वणवा लागला. या आगीने झोपलेल्या ब्रजवासियांना मध्यरात्री चारी बाजूंनी वेढून घेतले आणि ती आग त्यांना जाळण्यासाठी येऊ लागली. आगीची आच लागल्यामुळे ब्रजवासी उठून घाबरून लीला मनुष्य भगवान श्रीकृष्णांना शरण गेले. ते म्हणाले, हे थोर श्रीकृष्णा, हे अतिशय पराक्रमी बलरामा, पहा पहा, ही भयंकर आग तुमच्याच असलेल्या आम्हाला जाळू पाहत आहे. हे प्रभो, आम्ही तुमचेच आहोत, म्हणून या भयंकर काळरूप आगीपासून आम्हाला वाचवा. तुमचे सर्वत्र अभय देणारे चरणकमल आम्ही नाही सोडू शकत. अनंत व अनंत शक्तींना धारण करणाऱ्या जगदीश्वराने स्वजन अशा प्रकारे व्याकुळ झालेले पाहून ती भयंकर आग पिऊन टाकली. अध्याय 17 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. वाह.